श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी इंग्रजी बोर्ड पेपर 2026 मधले कुठले एमपी प्रश्न असणार आहेत. 27 फेब्रुवारीला आपला इंग्रजीचा पेपर आहे. याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अद्याप देखील तुम्ही नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा. या ठिकाणी तुम्हाला 10वीच्या सर्व विषयांचे आयएमपी प्रश्न मिळणार आहेत. सेमी इंग्रजी, इंग्रजी, मराठी मीडियम. त्यामुळे लवकरात लवकर नाना फाउंडेशन नावाचं ऍप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा. आणि हे बघा, मुलांचे अभिप्राय त्याचप्रमाणे दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तर आपण बघूयात की इंग्रजीचा बोर्डाचा पेपर कसा असणार आहे याविषयी संपूर्ण माहिती. तर बघा, इंग्रजीचा पहिला जो प्रश्न आहे, पहिले जे 8 मार्क आहेत ते तुमच्या हातातले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला फक्त इथं फिल इन द ब्लँक्स करून पूर्ण शब्द हा बनवायचा असतो. जसं इथे पीपल, मॅथ, हाऊस, ऍडल्ट. त्यानंतर इथं अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचे असतात. हे सर्व अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला माहिती आहे. एबीसीडी स्टार्ट होतात. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स, तुम्हाला योग्य विरामचिन्ह वगैरे कुठं काही असेल तर ते लावायचे असतात. त्यानंतर इथे तुम्हाला आहे की मिनिमम लेटर्स 3 लेटरचा शब्द बनवायचे बेंचमार्क पासून. म्हणजेच तुम्हाला कमीत कमी 3 अक्षरी शब्द बनवायचे. जसं इथे मार्क झाला, बेंच झाला, असे शब्द बनवायचे आहेत. त्यानंतर इथे स्कूल काय असणार आहे, फेमस असणार आहे. एज्युकेशन, स्टुडंट, नंतर गुड, नंतर आणखीन काय तुम्ही लिहू शकता त्यात, बुक्स वगैरे स्कूलमध्ये काय काय असू शकतात. त्यानंतर इथं वर्ब्स ऍड करायचे आहेत. थिंक, त्यानंतर कुठले कुठले वर्ब्स येतील त्याच्यानुसार अल्फाबेटिकल ऑर्डर बनवायचे आहेत. हे असे सर्व प्रश्न आहेत. व्हिडिओ लाईक करा, चला फटाफट लाईक करा. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावे हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे. त्यानंतर इथे प्रिफिक्स, सफिक्स. प्रिफिक्स म्हणजे पुढे काहीतरी शब्द लावून नवीन शब्द तयार करायचा आहे. आणि सफिक्स म्हणजे मागे काहीतरी शब्द लावून नवीन शब्द तयार करायचा. जसं इथे वंडरफुल येईल, असं येईल. नंतर त्याला ऑप्शन दिलेलं आहे इथे. या शब्दांना घेऊन तुम्हाला वाक्य बनवायचं आहे, करेज आणि वंडर. तर ह्या अशा प्रकारे वाक्य वगैरे तुम्ही बनवू शकता. हा पेपर बघा. नंतर पॅराग्राफ येतो तुम्हाला 10 मार्कांसाठी. पॅराग्राफ आल्यानंतर तुम्हाला हे पॅराग्राफ मधले प्रश्न व्यवस्थित सोडवायचे आहेत. त्यानंतर ग्रामर मध्ये इन्फिनिटिव्ह हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. वाय ने जर सुरुवात आली तर बिकॉज ने स्टार्ट करायची. उत्तराची लक्षात ठेवा बेसिक गोष्टी. तर हे अशा प्रकारे हा पॅराग्राफ तुम्हाला हे पॅराग्राफ येणार आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला पोएट्री सेक्शन येणार आहे. पोएट्री सेक्शन मध्ये कुठल्या कविता येणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या कशा सोडवायच्यात. हे ऍप्रिसिएशन मध्ये तुम्हाला बोनस पॉईंट असा असतो 10वीला की टायटल तर दिलेलं असतं आणि त्याचं नेम ऑफ द पोएट पण इथं दिलेलं असतं. रायमिंग स्पीच आणि फिगर ऑफ स्पीच पण मोस्टली रिपिटेशन वगैरे वापरू शकता तुम्ही, कारण रिपीट कुठे ना कुठे असतोच. आयलिटरेशन, रिपिटेशन. सेंट्रल थीम ऑफ आयडिया म्हणजे लेखकांचं, कवीचं काय म्हणणं आहे अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. हे तर तुमच्या हातातले गुण आहेत. त्यानंतर हे सर्व व्यवस्थित बघून घ्या. हे सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला चांगल्या फायदेशीर होऊ शकते. क्वेश्चन टॅग मध्ये आता तुम्हाला इथे बघायचं आहे ही कशा प्रकारे कुठले येतील ग्रामरचे प्रश्न वगैरे. आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला आता मी पोएम सांगणार आहे. ड्राफ्टिंग, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. हे तर सोपं आहे एकदम. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर तुम्हाला ऑप्शन आहे इथं. तुम्हाला कसं करायचं, हे वाक्य बनवायचे आहेत. जसं एंटरटेनमेंट कशापासून होतंय याच्यापासून पॅराग्राफ बनवायचं, किंवा तुम्हाला पॅराग्राफ दिला असेल ह्या पॅराग्राफ मधून तुम्हाला इथे वाक्य शोधायचं. जसं एज, आमिरचं किती आणि त्याचं किती इथं लिहायचंय. तर हा बरा पडेल मला असं वाटतं त्याच्या ऑब्लिक मध्ये. तर फटाफट लाईक करत चला. त्यानंतर इथं न्यूज तुम्हाला बनवायची आहे आणि न्यूजच्या ऑप्शनला स्टोरी आहे. आणि शेवटी आहे ट्रान्सलेशन विभाग आहे. त्याच्यामध्ये 3 सेक्शन आहेत. पहिला आहे बघा इथे एनी फोर लिहायचं. इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय महत्व, सक्सेस. त्यानंतर दुसरं आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स. हे वाक्य पण तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत. आणि तिसऱ्यामध्ये जे आहेत त्या आहेत आयडोल्स म्हणजे प्रोवर्ड्स म्हणजे मनी, मराठीत मनी म्हणतो ना आपण तसं. तर ही जी काही प्रश्नपत्रिका ही तुमच्या सर्वांसाठी खूपच महत्वाची आहे. तर लाईक करत चला. आणि नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड नसेल केलं तर फटाफट डाउनलोड करा. मी तुम्हाला काय ज्या मोस्ट इम्पॉर्टंट पोएम सांगतोय ती ई पासिल ओ कॅप्टन बास्केट
फुल ऑफ मूनलाईट आणि शेवटची जी कविता असेल ती ट्विन्स. या 4 कविता मधल्या व्यवस्थित करा. 4 कवितामधली कुठली ना कुठली कविता येऊ शकते. आणि तुम्हाला इंग्लिशचा A to Z जर पेपर पाहिजे असेल, पूर्ण माहिती पाहिजे असेल, तुम्हाला व्यवस्थित कशा प्रकारे सोडवता जाईल आणि चांगले मार्क कसे मिळवता येतील याविषयी तुम्हाला पाहिजे असेल तर नाना फाउंडेशन ऍप नक्की डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. व्हिडिओला नक्की शेअर करा त्या गरीब गरजू विद्यार्थ्याला. परत भेटूयात नवीन अपडेट्स सोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.